शाळू, हायब्रिड किंवा मका या पिकांसारखं द्राक्ष बागेच नियोजन करून चालत नाही. त्याला योग्य नियोजन असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सांगायचा मुद्दा असा की द्राक्ष पीक हे आपल्याला वर्षातून उत्पन्न देणारं पीक आहे आणि त्यासाठी योग्य नियोजन असणं अत्यंत महत्त्वाचं असते. तर त्यासाठी छाटणीपूर्वी काय तयारी करायची आहे यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि छाटल्यानंतर महत्त्वाचे 2 स्प्रे सांगणार आहे तुम्हाला मी आज. तर छाटल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपली बाग निर्जंतुक करण्यासाठी म्हणजे 1% बोर्ड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चांगलं प्रकारचं कीटकनाशक तुम्हाला जे योग्य वाटते ते टाकायचं आहे. आणि दुसरा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची फवारणी आपल्याला पेस्ट फवारून घ्यायची. तर पेस्टचं प्रमाण सांगतो. एकरी 2 लिटर डॉर्मॅक्स, 13-085 1 किलो आणि सल्फेक्स 1 किलो या पद्धतीने फवारणी घ्यायची आहे. आता काही शेतकरी असेही म्हणतील की आम्ही कुठं फवारतो डॉर्मॅक्स, आमची चांगली बाग फुटायला काही अडचण येत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळी तुम्ही डॉर्मॅक्स फवारताय त्यावेळी ज्या तुमच्या फुट्या असतात ते एकसमान फुटते त्या आणि एकसमान फुटलेलाच फायदा असा होतो आहे की तुम्ही जे औषध देणार प्रॉपर ज्या वेळेला बसायला पाहिजे त्यावेळेला बसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं विरणी एका टायमाला येते सगळी. सपकेने एका टायमाला पडते, शेंडे एका टायमाला पडते आणि तुम्ही जे प्रॉपर गर्भधारणेसाठी किंवा कीटकनाशक देणार आहे किंवा बुरीसाठी स्प्रे देणार आहे ते प्रॉपर स्प्रे बसते, त्याला कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळं जे डॉर्मॅक्स फवारत नाही जे शेतकरी त्यांनी यावर्षी फवारून बघा, काय अडचण नाही. चांगली 1 नंबर फुटतील आणि काहीसुद्धा अडचण येणार नाही. तर एकदा फवारून बघा, काही अडचण नाही. काही जास्त खर्च होतो असं काही सुद्धा विषय नाही. तर एकदा डॉर्मॅक्स फवारून बघा, तुमच्या लक्षात येईल म्हणजे डॉर्मॅक्स फवारल्यानंतर किती फरक पडतो. धन्यवाद.